सौभाग्यवती भाग 6. स्वतःच्या बडेजाव श्रीमंती वतनदारी थाट दाखवण्यासाठी आईच्या गोड जेवणासाठी सदाशिवने गावजेवण दिले. हजारो लोक जेवले, परंतु नयनाच्या माहेरीचे कोणीच आले नाही. ही गोष्ट कुणाला नाही, परंतु स्वतः नयनाला खटकली. अण्णाभाऊंना त्यांच्या व्यापातून वेळ नसला तरी कुणाला तरी पाठवायला हवे होते, असा ती मनात विचार करू लागली. पण सगळ्या सासूच्या मरणानंतरही माहेरचे कोणी नाही आले याचे तिला वाईट वाटत होते. अण्णा कसे का होईना तोंड दाखवलं येऊन गेले, पण भाऊंनी ती तसदीही घेतली नाही. सख्या मुलीची सासू वारल्यानंतर लेक जावयाच्या भेट घेणे हे भाऊंचे कर्तव्य होते, पण भाऊ त्या साध्या परंतु आवश्यक कर्तव्यालाही जाणले नाही. 2 घास खाली ढकलून ती झोपली. केव्हा झोप लागली ते तिला समजले नाही. रात्री ती जागी झाली, तीच उफाळलेल्या सध्याच्या प्रेमामुळे. आईच्या 13वीच्या दिवशीही त्याने स्वतःचा हक्क बजावलाच. ज्याच्या मनात वासना असते, ना माणसे असतात ते, ना धर्म असतो त्यांना, ना आचार असतो, ना विचार असतो, ना कोणत्या विशेष दिनाचे औचित्य असते. स्वतःचा हक्क बजावताना दुसरी बाजू कर्तव्य असते हेही तो पार विसरला होता. नाहीतरी त्याची ती कर्तव्याची बाजू एखाद्या नाण्याप्रमाणे गुडगुडीत होती. लग्नानंतर पती पत्नीचे मिळून एकमेकांचे सुख दुःख वाटून घ्यायचे असतात. त्याला फक्त स्वतःच्याच भुकेची, स्वतःच्याच सुखाची गरज होती. तो सुखी होताना कोणीतरी म्हणण्यापेक्षा त्याची स्वतःची पत्नी दुखावते आहे हे तो विसरत होता. शरीर सुख दोघांनाही आवश्यक असते. ते सुख एकमेकांना फुलवत हळूवार घ्यायचे असते. मात्र या प्रकारचे शरीर सुख नयनाच्या वाट्याला आयुष्यात कधीच आले नव्हते. सदा मात्र ते सुख ओबाळून घेत असे. त्याला हवं असलेले शरीर सुख तिच्यासाठी मरणप्राय ठरत होते. रोज रात्री तिला जणू रात्रीपुरता मृत्यू येत होता. दररोज सकाळी ती साध्व्या सतीच्या चालीने स्वतःच्या संसारामध्ये रमण्याचा प्रयत्न करीत होती. सदाशिवला जवळचे असे पाहुणे नव्हतेच. जे कुणी होते ते तसे दूरचेच. त्यांच्याशी ना नयनाच्या सासूने ना सदाशिवने संबंध ठेवले होते. कर्तव्य म्हणून काही पाहुणे 13वीला आले आणि त्याच संध्याकाळी निघून गेले. गोड जीवनाचा बेत फार मोठ्या प्रमाणात पार पडला. म्हणजे एक प्रकारे आपण मातृऋणातून मुक्त झालो या जाणीवेतून 1-2 दिवसानंतर त्याचे प्रभाकडे जाणे येणे सुरू झाले. शेतीची कामे पूर्वीपासूनच गड्याच्या विश्वासावर चालत असत. रोज सकाळी गडी अगोदर प्रभाच्या वाड्यामध्ये जात असे. तिथे त्या दिवसाची कामाचे नियोजन होत असे. 2-3 दिवसात एखादा गडी वाड्यामध्ये येऊन नयनला काय हवं काय नको ते विचारत असे. तिला आवश्यक वस्तू तो आणून देत असे. प्रत्येक वेळी येणाऱ्या गड्याची नजर इतकी सहानुभूतीची असे की त्या नजरेचा सामना करणेही नयनला नकोसं होत असे. संबंध दिवस आणि रात्रीसुद्धा सदाशिव प्रभाच्या वाड्यातच असे. रात्री उशिरा केव्हा तरी वाड्याच्या मोठ्या दारावर थापा पडल्यानंतर नयन दार उघडत असे. दारात उभा असलेला यमरूपी सदाशिव तिला फरफटत आणून तिला नरक यातना मरणवेदना देऊन पुन्हा काही क्षणात प्रभाच्या वाड्यामध्ये गडप होत असे. 24 तासातले त्या दोघांची ती तशी एकमेव भेट होत असे. तीही प्रचंड वेदनामयी. पाहून राहून माशांची वैर नको, म्हणजेच पाण्यात राहून माशांची वैर नको आणि आलिया भोगासी असावे सादर या भावनेतून नयन संजीवनीकडे पाहत आपल्या मोकळ्या संसाराचा गाडा कसा तरी ओढत होती. तशा वेदनामय परिस्थितीत सासूला जाऊन 1.5 महिना झाला आणि तिला अचानक आठवण आली की अण्णा म्हणाले होते की 2 महिन्यात बाळूचे लग्न आहे. म्हणजे लग्न तर जवळच आले असणार. तोपर्यंत एक पत्रिका किंवा कोणीतरी यायला पाहिजे होतं मला न्यायला. माहेरचा माणूस या वयास हवा होता. नयनला अशी आशा वाटत होती. आत्या मामी मावश्या साऱ्या आल्याच असतील, परंतु तिला वाईट वाटलं का टाळलं असेल मला. तिला बोलावायचे नाही का? तोपर्यंत कुणी आले नाही. बाळूचे लग्न आणि नयनला आमंत्रण नाही. छे छे,
तसे होणारच नाही. कुणीतरी येईल, लग्नास अवधी असणार. ती नेहमीच वेगळा विचार करीत असे. आई भाऊ तिला कसे विसरतील? केवढं मोठं त्यांचं कुटुंब, प्रत्येकाला आणायला कुणाला कुणाला पाठवलेच असेल. त्यामुळे तिच्याकडे कुणी तर येणारच होतं असं तिला वाटत होतं. तिच्या मनातल्या विचाराच्या वादळाने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच बाहेरून पोस्टमन असा आवाज आला. नयन लगबगीने बाहेर आली. पोस्टमनने टाकलेले टपाल तिने उचलले. ती लग्नपत्रिका होती. ते पाहून तिला आनंदाचे भरते आले. बाळूच्या लग्नाची पत्रिका होती. लग्न 4 दिवसांवर आले होते. ते वाचून ती मनाशीच म्हणाली, मला न्यायला कोणी का आले नाही अजून? माझ्या लग्नानंतर माहेरी होत असलेले हे पहिलेच लग्न. तेव्हा कुणीतरी मला मानाने न्यायला यायला हवे होते. अण्णा भाऊंचे हे पहिलेच जवाई असताना माझ्या माहेरच्यांनी केवळ पत्रिका, तीही पोस्टाने का पाठवली? इथे माझ्या घरी येऊन सदाशिवला त्यांच्या जावयाला मानाचे निमंत्रण द्यायला हवे होते. का वागले असतील हे? असा विचार ती मनातल्या मनात करू लागले. लगेच दुसरे मन म्हणाले, नसेल आणि कुणी. एवढ्या साध्या गोष्टीवर आकाश पातळ का एक करावे? ते का परके आहेत का आपले? सारी कामे करणार रे अण्णा आणि भाऊ दोघेच, त्यामुळे झाले नसेल येणे त्यांचे. त्यात काय? चला निघायला हवे. सदाशिवांना विचारायला हवं. त्यांना यायला लागेल लग्नाला. पण कुठे आहेत हे? असतील तिथे सवतीकडे. होय, ती सवतीच. विठाबाई, आई आणि समाज तिला रखेल अंगवस्त्र म्हणत. परंतु ती माझी सवतीच आहे. खरे तर मी रखेलच अंगवस्त्राचे जिने जगते. अशा विचारात नयन प्रभाच्या वाड्याकडे निघाली. दाराजवळ जाते न जाते तोच भलं मांजर आडवं गेलं. थोडं पुढे जाऊन ते थांबलं आणि एकाएकी जोरानं रडायला लागलं. शंकित मनाने तिने वाड्यात प्रवेश केला. धुणे वाळू घालण्यासाठी बांधलेला ताराच्या एक टोच अचानक तिच्या मंगळसूत्राला लागले. मंगळसूत्र त्यास अडकले आणि एका झटक्यात ते उघडले तुटले. तसे अपशकून का व्हावेत? का दुखी अंतःकरणाने पसरलेले मणी तिने जमा केले. कुठे एखादा मणी शिल्लक आहे का हे शोधत असणाऱ्या नयनला शेजारच्या बंद खोलीतून वेगळीच दुजबूस ऐकू आली. त्याचा अर्थ नयनच्या लगेच लक्षात आला. वेगळ्याच शंकेने तिला घेरले. तशी ती मनाशीच म्हणाली, दार बंद आहे. दारावर थाप मारावी की खिडकीतून पाहावे? वेगळेच काही दिसले तर सहन होईल का? विचारात शेवटी खिडकीतून डोकावले. दुर्दैवाने तिची शंका खरी ठरली. सकाळचे 10 वाजत असताना तिच्या पती एका पर स्त्रीच्या म्हणजेच स्वतःच्या मामीच्या मिठीत होता. मनाचा निर्धार करून तिने पाहिले असले आणि अपेक्षित दृश्य जरी समोर दिसत असले तरी तिच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. तिच्या हातापायातले त्राण गेले. संतापाने ती थरथरू लागली. सीतेस स्वतःच्या कवेत घेणारी ही धरती नयनलाही प्रसन्न व्हावी. क्षणार्धात त्या धरतीने तिला मिठीत घ्यावे असे तिला प्रकर्षण वाटत लागले. परंतु सतयुगात घडणाऱ्या घटना कलियुगात थोड्याच घडणार आहेत. संतापाने थरथरत तिने आजूबाजूला पाहिले. अंगणात एका कोपऱ्यात एक कुऱ्हाड पडलेली तिला दिसली. थाट ठोकवून आत जावे आणि दोघांनाही सावरण्याची संधी न देता दोघांच्याही शिरदाढापासून वेगळे करावे असा क्रांतिकारी विचार तिच्या मनात आला. संभ्रमावस्थेत ती कुऱ्हाडीच्या दिशेने धावली. परंतु अचानक शक्तिपात झाल्यागत सर्वस्व हरवल्याप्रमाणे ती खांबाला टेकून उभी राहिली. बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की तिच्या डोळ्यातील अश्रूही बाहेर आले नाही. जणू तेही थिजले होते. वाड्यात येताना मांजरचे रडणे मंगळसूत्र का उघडलं? तिच्या मंगळसूत्रावर, तिच्या कुंकवावर घात घातला जात होता. तिचे सर्वस्व सुख कुणीतरी हिरावत या बाबीच्या तर त्या दोन्ही घटना प्रतीक नव्हत्या. खोलीतले वादळ शमले होते. कपड्यांची सडसड ऐकू येत होती. दुःखी अंतःकरणाने सर्वस्व गमावले असल्याची जाणीव, सौभाग्य तुटले गेले या भावनेने नयन बाहेर पडली. बाळूच्या लग्नाला निघालेल्या नयनने बस तिचे सासर सोडून मायराकडे धावत असताना गावात शेजारी असलेली नदी नयनच्या दृष्टीत पडली. नदीचे पाणी कसे उत्साहाने वेगाने खळाळ करीत वेगाच्या ओढीने सागराकडे धावत होते. नयनच्या मनातील विचारही त्याच वेगाने धावत होते. निघताना विठाबाईला सांगायला पाहिजे होते. तिला तसं न सांगता निघून आले हे बरोबर झालं नाही.
विठा किती जीव लावते आम्हा दोघींवर खरेच लक्षातच आले नाही, पण ती वेळ तशीच होती. खरे तर सदाला प्रभाच्या मिठीत पाहिल्यावर मी जिवंतच कशी राहिले. त्याच्या खून करण्यासाठी शिवशिवणाऱ्या हातांनी माझीच मान का तोडली नाही. जिथे मी स्वतःलाच विसरले तिथे विठा कोण? खरेच कोण लागते विठा? पाठच्या बहिणीप्रमाणे ती माझ्यावर माया का करते? जिथे कुंकवाच्या दाण्याने परक केलं तिथे विठा कोण? अचानक तिला 4-5 दिवसांपूर्वीचा प्रसंग विठासोबतचा आठवला. जेवण झाल्यानंतर संजीवनी शेजारी पलंगावर पडलेली नयन स्वतःच्या विचारात दंग असताना कुणीतरी खाकरले. आवाजाच्या दिशेने पाहत नयन म्हणाली, ये ग विठे, ये. कोणी नाही ये. म्या तर आलेच. या म्हटले तरी बी आले, नाही म्हटले तरी बी येणारच. काहून काका, वाळा माझा बी आहे. मी तुला कोण म्हणते का? या घरात मला तुझ्याशिवाय जीवाभावाचं दुसरं कोणी आहे का विठा? हा असा मस्का नका लावू तू. असं टमाटमा बघत पोटचा विचार करत होत्या तुम्ही? काही नाही ग, आईची आठवण आली ती कामून. हो ताईसाहेब, विशेष नाही, पण उगीच वाटलं की आईला भेटावं, तिच्या गळ्यात पडून यांचं वागणं सांगावं अशी तिच्या भावना मनात व्यक्त झाली. ताईसाहेब, एक सांगते हो, आय माय काय नसते. हा तिचं प्रेम नसते, आस नाही, पर असं बघा. ती चिमणी आणि तिचे घरटे बघा. खोलीच्या खिडकीतून दिसणाऱ्या झाडावरील चिमणीच्या घरट्याकडे बोट करत विठा म्हणाली. तिच्या बोटाच्या दिशेने पाहत नयनने विचारले, त्याचे काय? म्हणजे त्या चिमण्यांचे घरट्याचे काय? असं बघा, घरट्यातलं पिलू हाय तोवर ती चिमणी बाहेर दाणा गवत आणते. वेळेवर स्वतः खाणार नाही, पर लेकराला भरवते. पण जेव्हा ते पाखरू बाहेर पडतं, उडायला शिकतं, तेव्हा ती चिमणी स्वतःकडेच पाहते, त्याला उडू देते. तसंच आपलं बायकांचे असते. पोरीचे लग्न होईस्तोवर माय समद करते, पण जेव्हा पोरीचे हात पिवळे होतात त्याच मायला वाटते की पोरीचं लगीन झालं म्हणजे ती या घराची सोयरीण झाली, तिचा संसार सोयरा व्हावा अशी तिची इच्छा असते. पण असे का? थांबा, आणखीन एक गोष्ट सांगते. माझ्या बाजूला झोपडीत एक जोडपे राहते. लगीन लावून 2 वर्ष झाले. तो गडी रोज रात्री पिऊन यायच्या, बायकोला मारझोड करायचा. मारायचं सुरू झाला की उजेड पडेस्तोवर और पेलेली उतरेस्तोवर मारायचा. पहिल बायकोने प्यायचा विरोध केला. ज्या दिवशी तिने जास्त विरोध केला त्या दिवशी त्याच्या अंगाची आगाव व्हायची. पिसडलेल्या कुत्रावानी तुटून पकायचा. हातात येईल त्यानं मारायचा. शेजारची एक बाई तिला म्हणाली, तू जा माहेरी, मग बस येईल पाया पडत तुझ्या. या बाईला ते पटले. तोऱ्यात गेली निघून माहेरी. तिला पाहता तिच्या माईला बरं वाटलं, पण त्याच मायला जेव्हा मूड गावलं तेव्हा ती माय कडाडली. म्हणाली, तू नवऱ्याला टाकून आलीस, काय अवदसा आठवली तुला? अगं, नवऱ्याच्या घरातून कायमचे बाहेर पडायचं तर त्याच्या खांद्यावरच. अगं, लगीन लावून डोलीत जायचं आणि आखरीला तिरडीवर निघायचे. बाडे, आता आलीस तशी राह 4-5 दिवस सोयऱ्यावानी. तू घर तू मास आता तीच हाईत बरं. मग नयनने मधीच विचारले, मग काय व्हायचं? कान कापल्या कुत्र्यावानी माघारी आली ती, पर पार बदलून. म्हणजे नवरा म्हणला तसंच करू लागले. त्याला स्वतः दारू पाजू लागले. काय? वय, स्वतः दारू पाजू लागले. बाईसाहेब, 4 पाय पुढे जायचं म्हटलं की 2 पाय माघारी यावं लागतं. माहेरहून आल्यावर लयच बदलले. नवरा म्हणेल तसंच करू लागले. ताईसाहेब, तो बी गडीच 8-15 दिवस जाताच मोमबत्ती साता विरघळला. तो बी बदलला. म्हणजे दोघं सुखाने राहायला लागली. त्याची दारू सुटली. एक पोरगी बी झाली त्यांना. म्हणजे आईबाप पाहुणे म्हणून आली त्यांच्या घरी. ताईसाहेब, पोटाची पोर म्हणून आई मदत बी करील, पर किती ना किती दिवस. एक मात्र पक्क माहिती आहे, तर लिहून ठेवा, पाहुणं कुणी बी डोक्यावर नाही. अगं, कितीही झालं तरी मी त्यांची जवळची मुलगीच आहे ना. जवळची आणखी दूरची खुश नाही. ताईसाहेब, आमच्या झोपेत तुम्हाला एक बी उंदीर गावणार नाही, एक बी भिकारी भीक मागायला येणार नाही. असं काबून
सांगा बरं का. सोपं आहे. झोपडीतल्या लोकांना स्वतःच्या पोटाचा प्रश्न मिटवताना नाकी नऊ येतात. हाय असं कसं शहाणावानी बोलल्या तुम्ही. झोपडीत भाकड मिळणार नाही, डबे ठणठण म्हटल्यावर उंदरं आणि भिकारी बी येत नाहीत. तसंच ताईसाहेब, जेव्हा तुमच्या सोयऱ्यांनी समजलं की तुमच्याजवळ आल्यावर दुखाशिवाय काय बी मिळणार नाही, तेव्हा पाहुणे घरासमोरून जातील पर वाड्याकडे डुंकूनही पाहणार नाही. खरं आहे तुझे विठा. पटलं. अगं किती बरोबर बोललीस तू. माझ्या नसतं झेंगट लावून घ्यायला कोण येईल. पटलं ना ताईसाहेब. तर आता असंच शाण्यासारखं राहावा. तू मला बी बार बार सांगते, तुम्ही जरासं झुका पडत घ्या आणि मग बघा या गोजीरवाण्या चेहऱ्याचा उपयोग घ्या. लहाण्याचं रडणं, फुगणं, हसणं भल्या भल्यांना पाजर फोडते. धनी तर लईच कोवड्या आहेत. असा करताना 2-4 दिवस त्यांना भिवून दूर कोठी तरी घेऊन जा. तेथे त्यांना गुंतवा हिच्या खेड्यात आणि तुमच्या रूपात. आता काय सांगावं, तुमचं रूपडं ना भल्या भल्यांना रुंजी घालायला लावणार आहे. या रूपाचा जरासा निवत त्यांना दाखवा, मग पा रोज आरती करतील तुमची. ताईसाहेब, विटा तुला असं वाटते का मी चूप बसते. अगं साधा प्रेमाच्या कटाक्ष टाकत नाही ग ते माझ्याकडे. गावातल्या गावात सिनेमाला जाऊ म्हटलं तर 2-3 वेळा असा मार मिळाला की दुसरींदा तोंड उघडायलाही भीती वाटते. नयन हमसू रडू लागली. विठाला काय झालं ते समजले नाही. ती शांतपणे नयनच्या डोक्यावरून हात फिरवत उभी राहिली. न कळतच तिचे डोळे भरून आले. बस नयनच्या गावी थांबली. बसमधून उतरून ती घरी निघाली. तिच्या पायाखालचा रस्ता काही वेळातच नयन घराजवळ पोचली. घरासमोर लांबच लांब हिरवागार मांडव पडला होता. तिला पाहताच कुणीतरी ओरडलं, नयनताई आली, नयनताई आली. दुसऱ्या क्षणी मांडवामध्ये शांतता पसरली. आबालवृद्ध स्थिरावले. सर्वांच्या नजरेत सहानुभूती किंवा दया स्पष्ट जाणवत होती. कामात त्याने तिच्या पायावर पाणी घातले. ते वातावरण झालेले थंड स्वागत नयनला खटखटत होते. कोणी तिला शब्दांनी बोललेही नाही. बहिणी आणि आत्यांच्या मुलांनी नयनला घेरले. काही घडलेच नाही अशा थाटात मांडवातली वर्दळ सुरू झाली. ताई, तू उशीर का केलास? भाऊजी आले नाहीत का? भावंडांच्या प्रश्नांनी झालेले थंड स्वागताने कुणीही आपुलकीने पुढे होऊन संजीवनीस घेतली नाही. म्हणून काही इतर कारणाने तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. पाहून नयने बोबीत जमलेली चिमुकली फौज घाबरली. कुणीतरी जाऊन मांडवात सांगितलं तशी नयनची आई लगबगीने येऊन म्हणाली, सगळे ठीक आहे ना नयने? अरे असं का रडतेस तू लहान मुलीसारखी? मग मला न्यायला कोणी का आलं नाही? अगं उद्या पाठवणारच होतं तुला न्यायला. सर्वांना आणलं आणि मलाच का नाही आणलं? नयन रडत म्हणाली. झालं. पराच्या कावडा उडत मांडवात गेला आणि सांगत सुटला सर्वांना, नयन रडत आहे, गोंधळ घालते. ताबडतोब खोलीबाहेर बगे जमले. आपली माणसं पाहून तिला जास्तच बडबडू आलं. तिच्या आपल्या माणसांमध्ये मात्र चर्चा सुरू झाली. खूप त्रास आहे म्हणे नयनला. नवरा सिगरेटाने जाळतो आणि चटके लावतो तिला. अहो, ही पण तशीच गरम डोक्याची आहे ना. शांत स्वभाव असला मग तो नवरा काय करेल तिला? त्यांचे म्हणे बाईशी संबंध आहेत तिच्या नवऱ्याचे. बाई नाही हो, सख्खी मामी आहे त्याची. मामी की मावशी? दूरची जशी मामी ना, तशी दूरची नात्यातली मावशी आहे म्हणे. घराशेजारच्या तिच्या वाडा आहे. नवरा म्हातारा होता म्हणून पडली याच्या गळ्यात. नयनीनेही थोडं सांभाळून घ्यायचं. माणूसच तो घसरला असेल. पाय प्रेमाने गोडीने घ्यावं लागतं. अहो, पण त्याचेही चुकलेच ना. त्याने कशाला संबंध ठेवावे तिच्याशी? हे का कमी आहे का? फाडफाड बोलत असेल नवऱ्याला म्हणून गेला असेल तिच्याजवळ. बस म्हणावं आता. आपल्यालाच हाताने कुंकू. त्या तशा जिवारी लागणाऱ्या बोलींना तिला प्रकर्षाने आठवण झाली ती विठाबाईची. बाळूच्या लग्नाचा थाट काय वर्णावा. लहानपणी नयन भाऊंसोबत कीर्तनाला जात असे. एका कीर्तनकाराने सांगितलेली गोष्ट नयनला आठवली. एका काळात वतनदार असलेला आणि नंतर उतरणीस लागलेल्या माणसाच्या घरी काही पाहुणे आलेले असतात. यजमान मोठ्या आवाजात नोकरास सांगतात,
अरे 2 तांबे घेऊन जा, पाहुण्यांसाठी चांगलं तूप आणि वरण वाढ तिथं. ते ऐकून पाहुण्यांना वाटलं 2 तांबे तूप, वा, काय पाहुणा मोकळा आहे. परंतु नोकरास माहीत होते, त्याने 1 तांब्या गिरवी ठेवून त्या बदल्यामध्ये दुसऱ्या तांब्यामध्ये तूप घेऊन मागच्या दाराने वाड्यात आला. अण्णा काय, भाऊ काय किंवा इतर वतनदार काय, शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःची शान रुबाब टिकवण्यासाठी झटकतात. वतनदारी थाट कायम राहावा म्हणून अण्णांनी बाळूच्या लग्नात तो बाचा असूनही भरपूर खर्च केला. कामवाल्या बायकांसह सर्वांना साडी-चोळी घेतली. परंतु तो वतनदारी थाट जपण्यासाठी त्यांना स्वतःची वतनदारी गहाण टाकावी लागली होती. बाळूच्या लग्नासाठी त्यांना वतनदारीतील बाळूच्या नावे असलेल्या 3 एकरचा तुकडा विकावा लागला होता. वतनदारीची कक्षा आखडली होती. शिल्लक होता फक्त डालमोल, कर्जात बुडालेली जमीन, बुरूड ढासलेला वाडा, चढतानाही त्यावरची कसरत करावी लागेल अशी नयनची झालेली, माहेरी असलेली नयनची झालेली फजिती. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.